नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता विविध शैक्षणिक कोर्सेसचे ऑनलाइन ॲडमिशन चालू आहेत व मोस्टली जास्तीत जास्त कोर्सेसचे ऑनलाइन ॲडमिशन करण्याची शेवटची तारीख आहे 31 जुलै 2024। तर मित्रांनो, आज आहे दिनांक 29 जुलै 2024। 31 जुलै 2024च्या अगोदर ऑनलाइन ॲडमिशन करून आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट व ऑनलाइन फीस पेमेंट केलेली प्रिंट, अपलोड केलेले डॉक्युमेंट प्रिंटआउट काढून स्टडी सेंटर कॉलेजला जमा करायचं आहे आणि त्यांना आपलं ॲडमिशन लवकरात लवकर अप्रूव्ह करायला सांगायचं आहे। आता आजचा व्हिडिओ बनण्याचं मुख्य कारण कसं आहे की आपले एक दोन जी हे आहेत व्ह्युअर्स आहेत, कॅन्डिडेट आहेत, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत, त्यांनी कमेंट केलेले होते की आम्हाला ऑनलाइन ॲप्लिकेशन करायला अडचणी येत आहेत। मग ऑनलाइन ॲप्लिकेशन कसं करायचं? ठीक आहे, YCMOU ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग प्रोसेस फॉर द अकॅडमिक इयर 2024 to 2025 शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरावा ह्याची आपण प्रोसेस ह्याच्यामध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्याच्या अगोदर काय करायचं आपल्याला, जी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट आहे। कोणती ऑफिशियल वेबसाईट आहे? इथं आपण टाईप करूया ब्राउझरमध्ये YCMOU.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईट आहे। हे ब्राउझरवर टाईप करायचं, सर्च रिझल्टमध्ये आल्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली कोणकोणते रिझल्ट आलेत पहा, तर ह्या रिझल्टवर क्लिक करा। हे पहिल्यांदा बॅनर येईल। हे बॅनर तुम्हाला थोडक्यात माहिती देतं, शॉर्ट समरी ऑफ वेगवेगळे जी ऑनलाइन ॲडमिशन चालू असलेले कोर्सेस आहेत त्यांची शॉर्ट समरी आहे। ठीक आहे, एक बॅनर आहे, पोस्टर आहे। जसं आपण आपल्या दैनिक जे असतात, पेपर असतात, त्या पेपरमध्ये आपण जे छोटे छोटे पॅम्पलेट पाहतो ना आपण, त्याच्यावर लिहिलं असतं की एवढे एवढे कोर्सेस ह्या कॉलेजमध्ये चालू आहेत, ॲडमिशन घ्यायसाठी संपर्क साधा म्हणून। तसे एक शॉर्ट समरी आहे, पॅम्पलेट आहे। तर हे बघायचं आहे तुम्हाला, हे सुद्धा बघू शकता तुम्ही। ह्याच्यामध्ये तुम्हाला जी ॲडमिशन घ्यायचा आहे तो कोर्स अवेलेबल आहे का नाही ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे थोडक्यात। ह्याच्यापेक्षाही आणखी कोर्सेस आहेत, ह्याच्यापेक्षाही आणखी कोर्सेस आहेत, हे थोडक्यात दिलेलं आहे जाहिरात। ठीक आहे, आणखी जास्त कोर्सेस आहेत, एवढे कोर्सेस नाहीत मुक्त विद्यापीठामध्ये, ह्याच्यापेक्षा जास्त कोर्सेस आहेत, हे तर थोडेसे आहेत। ओके, तर मग आता काय करायचं, एक ध्यानात ठेवा, ही पॅम्पलेट तुम्हाला आता बाजूला काढायचं आहे, तर इथं खाली क्लोज म्हणून ऑप्शन दिसेल तुम्हाला, क्लोज आहे का, या क्लोजवर क्लिक करायचं। मग आता काय करायचं, आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, बरोबर आहे। तर आता काय करायचं, काय झूम करायचं का, झूम करायचं आणि ते लिहिले बघा काय, तर उजव्या हाताला क्लिक हिअर फॉर ॲडमिशनवर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं सुद्धा एक पोस्टर असल्यासारखं दिसेल, बॅनर असल्यासारखं दिसेल। ह्याच्यामध्ये विविध डबे टॅब आहेत, ह्याला टॅब म्हणतो आपण, विविध टॅब आहेत। आता पहिल्या टॅबमध्ये जर तुम्ही कृषी शिक्षणक्रम प्रवेश प्रक्रिया 2024-25 करता क्लिक हिअर, जर तुम्हाला ॲग्रिकल्चर प्रोग्रामला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲग्रिकल्चर प्रोग्राम जे आहेत कृषी शिक्षणक्रम, त्यांचा टॅब वेगळा करण्यात आलेला आहे। त्यांची ॲडमिशनची प्रोसेस वेगळी आहे, त्यांची ॲडमिशनची शेवटची तारीख वेगळी आहे मित्रांनो। ते आपल्या BA BCom MA सारखे नाही, त्यांची ॲडमिशन प्रोसेस वेगळी आहे। तर काय करायचं, ज्यांना कोणाला कृषी शिक्षणक्रमाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी कृषी शिक्षणक्रमाच्या टॅबवर क्लिक करायचं हो का, असं इथं आलो कृषी शिक्षणक्रमाचं, इथं टॅब आहे। आता यांची शेवटची तारीख आजच आहे, 29 जुलै 2024। हे झालं कृषी शिक्षणक्रमाचं। त्यांचे स्पॉट राऊंड राहिले होते फक्त कृषी शिक्षणक्रमाचे, स्पॉट राऊंड आज संपले। काही तारीख वाढलेली बी दाखवणार आहे ह्याच्यामध्ये। जर उद्या आणखी तारीख कोणती वाढली तर आपण व्हिडिओ बनवतोच आपल्या चॅनलवर, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। बॅक घेऊया। आता हे पहिला टॅब बघितला आपण कृषी शिक्षणक्रम। दुसरा टॅब आहे शैक्षणिक वर्ष 2024-25 प्रवेशविषयक सूचनापत्रे, येथे क्लिक करा। आता ही 2024-25 करता विविध जी सर्क्युलर्स असतात ते सर्क्युलर तुम्हाला इथं बघायला मिळतील। ओके, इथं आहे का, आणि या सर्क्युलरच्या नावाच्या पुढे क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। ओके, बॅक घेऊया।
तिसरा टॅब आहे शैक्षणिक वर्ष 2024-25 उपलब्ध शिक्षणक्रमाच्या माहिती पुस्तिकासाठी येथे क्लिक करा. आता तुम्हाला जर प्रॉस्पेक्टस पाहिजे असेल, तुम्हाला जी कोर्सेसला ॲडमिशन घ्यायची आहे आणि प्रॉस्पेक्टस वाचल्याशिवाय ॲडमिशन घ्यायचं नाही, एक ध्यानात ठेवायचे आहे. अनेक विद्यार्थी नुकसान करून घेतात, प्रॉस्पेक्टस वाचत नाहीत. ठीक आहे, कंपल्सरी प्रॉस्पेक्टस पूर्ण वाचल्याशिवाय ॲडमिशन घ्यायचं नाही. 90% तुमची पूर्ण माहिती तुमचं त्या प्रॉस्पेक्टसमध्ये आहे. 10% जर माहिती तुम्हाला इकडून तिकडून गोळा करावी लागेल, बाकी 90% त्या प्रॉस्पेक्टसमध्येच दिलेलं आहे सर्व. मग जर तुम्हाला प्रॉस्पेक्टस वाचायचं तर 3 नंबरच्या टॅबवर क्लिक करावं का इथं पर्पल टॅबवर, आणि तर तुमचं शिक्षणक्रम कोणता आहे पहा, त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही त्या विशिष्ट शिक्षणक्रमाचं प्रॉस्पेक्टस माहिती पुस्तिका डाउनलोड करू शकता आणि डिटेलमध्ये वाचू शकता. बॅक घेऊया. आता इथं खाली 4था टॅब आहे MBA शिक्षणक्रम P79. आता MBA शिक्षणक्रम आहे आपल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये. तर MBA शिक्षणक्रमाविषयी काही माहिती पाहिजे असेल तर ह्या टॅबवर क्लिक करा. हे ब्ल्यू टॅब आहे, हे काय याच्यामध्ये आहे का, ही MBA विषयी सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, बघून घ्या. ओके, झालं. हे झाले 4 टॅब. 5वा टॅब बघा तुम्ही, लाल रेड कलरचा दिसला आहे, BCA शिक्षणक्रम P131 प्रवेश परीक्षा. ठीक आहे, त्याच्याकरता तुम्हाला या BCAच्या ह्याच्या रेड टॅबवर क्लिक करावं लागेल, पुन्हा इथं माहिती मिळून जाईल. पुढे घेऊया. आता सगळ्यात खाली शैक्षणिक वर्ष 2024-25 ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा. आता ही आहे आपल्या कामाचं. ठीक आहे ना, आपल्याला विविध कोर्सेसला ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचे, स्वतः फॉर्म भरायचे आहे किंवा ऑनलाईन सेवा केंद्रावर फॉर्म भरायचे असेल तर ही शेवटचा जी ग्रे कलरचा दिसतोय तुम्हाला, चॉकलेटी कलरचा, ग्रेच म्हणून यायला कलर, हां, ही शेवटचा टॅब जी आहे या शेवटच्या टॅबवर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ई-सर्व्हिसेस टू स्टुडंट्स म्हणायची एक ही तुम्हाला दिसेल, जाहिरात दिसेल, ही मुक्त विद्यापीठाची आहे. तर ही सुद्धा वाचू शकता तुम्ही. ई-सर्व्हिसेस करता एक ॲप आहे, ई-सुविधा ॲप म्हणून, ते तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर गुगल प्ले स्टोअरवर सर्च करून ते डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं ते ॲप आहे, ई-सुविधा ॲप म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा PRN नंबर आणि पासवर्ड टाकला की तुमचे जेवढे काही कोर्सेसला तुम्ही ॲडमिशन घेतले आहे त्याच्या अगोदर किंवा आता सध्या त्याची विविध तुमचे करंट अकॅडमिक डिटेल्स, पर्सनल डिटेल्स, असं सर्व माहिती त्या ॲपमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ई-सुविधा अकाउंट आहे, ई-सुविधा म्हणून सर्च करायचं प्ले स्टोअरवर. त्याच्यामध्ये PRN नंबर टाकून, PRN नंबर असल्याशिवाय ते चलत नाही ॲप, ध्यानात ठेवा. ज्यांच्याकडे PRN नंबर नाही त्यांनी PRN नंबर आल्यानंतरच त्या ई-सुविधा अकाउंटवर रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके, ठीक आहे, ही माहिती वाचून घ्या. मग आता ह्याला क्लोज करायचं आहे आपल्याला, पुढे जायच्या ॲडमिशनच्या ठिकाणी ह्याला क्लोज करावर येऊ काहीतरी क्लिक करून, झालं. ओके, आता इथं बघा, ही आहे मेन वेब पेज. या पेजवर तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन करण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. ही आहे मेन पेज. ठीक आहे, ह्या पेजच्याच वरी तुम्ही जर ध्यान दिलं तर छोटे छोटे टॅब आहेत. लॉग इन म्हणायचा एक टॅब आहे, शेड्यूल म्हणायचा टॅब आहे, नो लर्नर सपोर्ट सेंटर आहे, LSC आहे, ऑनलाईन हेल्प आहे, स्कॉलरशिप आहे. ही वरचे विविध टॅब आहे. जर तुम्हाला एखाद्या कोर्सचं स्टडी सेंटर माहिती पाहिजे असेल की तुम्हाला माहीत नाही, आता एखादी लातूर जिल्ह्यातले विद्यार्थी आहेत आपली, त्याला जर आपल्याला BAचं लातूर जिल्ह्यातील स्टडी सेंटर माहीत नसेल, स्टडी सेंटरलाच दुसरं एक शब्द आहे लर्नर सपोर्ट सेंटर, LSCसुद्धा म्हणतात त्याला. अगोदर स्टडी सेंटर म्हणायचे, आता थोडं नाव चेंज झालेलं आहे, लर्नर सपोर्ट सेंटर म्हणत आहेत. मग तुम्ही ह्या लर्नर सपोर्ट सेंटरवर क्लिक करू शकता. इथे क्लिक करून तुमचं विद्याशाखा निवडून, प्रोग्राम निवडून, मोड ऑफ लर्निंग निवडून सर्च करू शकता आणि तुमच्या जवळच्या जिल्ह्यातील स्टडी सेंटर किंवा लर्निंग सपोर्ट सेंटर तुम्ही निवडू शकता किंवा पाहू शकता. त्याचे डिटेल्ससुद्धा मिळून जातील तुम्हाला. शेड्यूल आहे, शेड्यूलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विविध कोर्सेसची शेवटची तारीख, विविध शेड्यूल तुम्हाला पाहता येईल, वेळापत्रक वगैरे. बॅक घेऊया. ओके, लॉग इन आहे, लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही लॉग इनच्या ठिकाणी जाऊन पोहोचाल. इथे बघा, इथं लॉग इनवर, हां, इथे जाऊन पोहोचता तुम्ही. हो का, इथं त्याच ठिकाणी ह्याच पेजवर, ही लॉग इन पेजच आहे. ओके, पुढे ऑनलाईन हेल्प आहे, स्कॉलरशिप आहे. ठीक आहे, आता पहिला ऑप्शन पाहता तुम्ही, जे हे रजिस्ट्रेशनच्या पेजचं नवीन प्रवेश, प्रथमतः प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, फॉर न्यू ॲडमिशन सीकर स्टुडंट्स. म्हणजे एखादा विद्यार्थी 12वी पास झालेला आहे आणि त्याला BAला ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे, मग 12वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यापाशी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा PRN नंबर असत नाही, कारण त्यानं पहिल्यांदा
या विद्यापीठात प्रवेश घेणार आहे. बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही अगोदर कोणतेही शिक्षण घ्या. एक उदाहरण दिले मी 12वी पासच्या विद्यार्थ्याचं. एखादा विद्यार्थी स्वामी रामातीर्थ मराठवाडा विद्यापीठातून BA पास झालेला असेल आणि त्याला MA ला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्याकडे अगोदर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा PRN नंबर काही नसणार आहे. म्हणजे तो नवीन विद्यार्थी आहे. मग अशा नवीन विद्यार्थ्याने काय करायचं, नवीन प्रवेश प्रथमतः प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फॉर न्यू ॲडमिशन सिकर स्टुडंट्स ह्याच्यामध्ये काय करायचं का, इथं रजिस्टर ऑप्शन दिसते का, रजिस्टर, ह्या रजिस्टरवर क्लिक करायचं. येथे क्लिक केल्यानंतर तुमची बेसिक इन्फॉर्मेशन त्यांनी अगोदर मागते. तुम्हाला फर्स्ट नेम मागते, पुन्हा लास्ट नेम किंवा सरनेम मागते, पुन्हा रिलेशन टाईप, हां हे फादर्स किंवा हजबंड्स फर्स्ट नेम मागते, पुन्हा मदर्स नेम मागते, डेट ऑफ बर्थ टाकते. ही ॲक्युरेट भरायचं आहे, चूक करायचं नाही. ही एकदा असं झालं की पुन्हा एडिट करणं अवघड होतं आहे, चूकही होऊ द्यायचं नाही. एवढं टाकल्यानंतर खाली तुमचा प्रायमरी मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचं आहे. मोबाईल नंबर स्वतःचाच द्यायचे, ध्यानात ठेवायचं. ईमेल ID सुद्धा स्वतःचाच द्यायचा आहे आणि ॲक्सेप्ट बटनावर क्लिक करून पुढे चालू करायचं आहे. मग तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक युजर नेम आणि पासवर्ड मिळेल. मग पुन्हा ती युजर नेम आणि पासवर्ड लॉग इनवर टाकून, हो का इथं, हां इथं लॉग इनवर युजर नेम आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर मिळतं. मग त्या टायमाला काय करायचं, लॉग इनवर क्लिक करायचं आणि लॉग इनवर क्लिक करून हो का इथं पहिल्यांदा येते ही, हो का इथं युजर नेम आणि पासवर्ड इथे ह्याच्या ठिकाणी टाकायचं. टाकल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवरला OTP वगैरे मागितला तर ते तुम्ही देऊ शकता. मोबाईल नंबरला OTP किंवा ईमेल IDचा OTP मागितलं तर त्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस करू शकता. आता मला कोणाचा फॉर्म भरायचा नाही म्हणून तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह डेमो दाखवता येत नाही. बरं, ही नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी हीच प्रोसिजर आहे, सोपं आहे. जी डिटेल्स मागते ती ॲक्युरेट डिटेल्स द्यायची, करेक्ट द्यायची आणि OTP वगैरे मागितलं तर मोबाईल सोबत ठेवायचा. ईमेल ID बी मोबाईलमध्ये असू द्यायचा आहे. त्याच्यामुळे आता काही OTP व्हेरिफिकेशनशिवाय तुमचा मोबाईल नंबर त्याला ॲक्टिवेट व्हायला गेला तिथं युनिव्हर्सिटीमध्ये. त्याच्यासाठी OTP मागितलं तर देऊन सबमिट करायचं. आता प्रथमतः प्रवेश घेण्यासाठी झालं. आणि जर एखाद्या विद्यार्थी अगोदरच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून BA केलेला असेल आणि त्याला ह्याच विद्यापीठात MA ला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्या BAच्या मार्क मेमोवर, प्रत्येक मार्क मेमोवर PRN नंबर असतो. 16 अंकी असतो. PRN म्हणजे परमनंट रजिस्ट्रेशन नंबर. मग ऑलरेडी त्याच्याकडं PRN नंबर असतो BA अगोदर केला असेल तर. मग त्या टायमाला त्यांनी काय करायचं आहे की इथं खाली जे बघता तुम्ही, हो का इथं 16 अंकी PRN नंबर कायम नोंदणी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी फॉर ॲडमिशन ऑफ स्टुडंट्स विथ 16 डिजिट PRN. इथं काय लिहायचं का, इथं ऑप्शन आहे आय हॅव माय 16 डिजिट एनरोलमेंट नंबर PRN. तर ह्याच्यावर क्लिक करायचं का, असं क्लिक केलं, यस. मग पुन्हा इथं खाली युजर नेम किंवा PRN तर तुमच्याकडे जो असलेला BAचा PRN नंबर आहे इथं टाकायचं. टाकलं PRN नंबर, टाकल्यानंतर खाली प्रोसीड करायचं. मग प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला OTP वगैरे काही मोबाईलवर मागितलं किंवा काही डिटेल्स चेंज करायच्या का नाही तुम्हाला ऑप्शन येतं. फॉर्म हळूहळू भरायचा, घाई गडबडीत फॉर्म भरायचं नाही. कारण जे तुम्ही डिटेल्स भरत आहात आता सध्या ते पुन्हा एडिट करणं प्रचंड अवघड होऊन बसते. काही डिटेल्स तर तुमचे दुरुस्तसुद्धा होत नाहीत. एकदा तुम्ही टाकले, घाई गडबडीत सबमिट केले ते तसेच सबमिट होऊन जातात, पुन्हा एडिट करता येत नाही त्याला. त्याच्यासाठी फॉर्म घाई करायची गरज नाही. वेबसाईट चांगली चालत आहे. तुमच्याकडे PRN नंबर असेल तर PRN नंबर टाकायचा आहे 16 अंकी आणि प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला तुमचं जी डिटेल्स आहेत पुढे दाखवतं. त्याच्यामध्ये तुम्हाला ईमेल ID, मोबाईल नंबर अगोदरचा तुमच्या सिस्टीममध्ये, तुमच्या प्रोफाईलमध्ये PRN नंबरमध्ये असलेला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID बदलायचा असेल तर बदलूही शकता तुम्ही, लगेचच बदलून घ्यायचं आहे, ठीक आहे. नाहीतर तिथं पण प्रोसीड बटन आहे, ते पुढे जायचं आहे, ठीक आहे. हां, आता एखाद्याला तुम्हाला तुमचा PRN नंबर तर तुमच्याकडे आहेच, पासवर्ड वगैरे भेटत नसेल तर फॉरगॉट पासवर्ड इथं ऑप्शन दिसते. ह्या फॉरगॉट पासवर्डवर कधी क्लिक करायचं आहे, जेव्हा पासवर्ड मागितलं तेव्हा क्लिक करायचं आहे, अगोदर क्लिक करायचं नाही, ठीक आहे. फॉरगॉट पासवर्डवर पासवर्ड मागितलं तर क्लिक करायचं. नाहीतर PRN नंबर मागितलं आणि पुढे गेलं तर पुढे जाऊ द्यायचं तसंच त्याला. आणि शक्यतोवर पासवर्ड तुमचा, शक्यतोवर तुमची जी डेट ऑफ बर्थ असते. आता एखाद्याची जर म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये काय असतं, ज्यांना PRN नंबर असतं ज्यांच्याकडे 16 अंकी, तर त्यांचं पासवर्ड मोस्टली जास्तीत जास्तपणे त्यांची डेट ऑफ बर्थ असते पासवर्ड. पण ती डेट ऑफ बर्थ सरळ नसते. ती डेट ऑफ बर्थ कसं टाकायची असते, YY म्हणजे जी जन्मवर्ष आहे, एखाद्याचं जन्मवर्ष 1995 असेल तर 95 अगोदर टाकायचं आहे.
तुम्हाला पासवर्डमध्ये 95 अगोदर, पुन्हा नंतर डिसेंबर महिना असेल, महिना जन्मवर्षाचा महिना असेल डिसेंबर, तर 95 नंतर 02, सॉरी 1 मिनिट, एक मिनिट उदाहरण चुकलं. तर डेट ऑफ बर्थ तुमचं पासवर्ड असतं. डेट ऑफ बर्थ उलटी टाकायची असते. उलटी कशी टाकायची? एखाद्याचं जन्मवर्ष 1995 असेल तर काय करायचं, 1995 मधले फक्त शेवटचे 2 आकडे घ्यायचे, 95, अगोदर 95 टाकायचं. पुन्हा एखाद्याचं जर महिना, डेट ऑफ बर्थमधला महिना डिसेंबर असेल तर डिसेंबरचे 12 लिहायचं, म्हणजे 95 नंतर 12. मग पुन्हा जर समजा तारीख असेल 2 तर 95 12 नंतर 02 करायचं. अशा प्रकारे एखाद्याचं जन्मतारीख जर असेल, बर्थ डेट जर असेल, जन्मदिनांक 2 डिसेंबर 1995 असेल तर त्याचा पासवर्ड होईल 95 12 02 आणि पुन्हा सबमिट करून टाकायचं. ठीक आहे. मोस्टली 16 अंकी PRN नंबर असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा पासवर्ड असाच असतो. आणि जर हा मॅच होईना गेला तर फॉरगॉट पासवर्ड करू शकता. हे काही तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. हे काही तर मी म्हणलेली माहितीसुद्धा इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. वाचा. फॉरगॉट पासवर्ड पहिल्या प्रवेशाच्या वेळी जो PRN नंबर मिळाला आहे तो लॉग इनसाठी वापरावा. पासवर्ड आठवत नसल्यास फॉरगॉट पासवर्ड लिंकचा वापर करावा. डेट ऑफ बर्थ फॉर्मॅट इज YYMMDD. मी सांगितल्याप्रमाणेच आहे. इथं स्क्रीनवर आहे, ती सुद्धा तुम्ही वाचू शकता. ओके. स्क्रीनवर दिलं बघा, मी अगोदरच सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. आणि पुन्हा प्रोसीड करू शकता. अगोदर प्रोसीड करायचं आहे, पुन्हा पासवर्ड मागितलं तर ही प्रोसेस करायचं आहे. ऑलरेडी प्रोसीड ऑप्शन दाखवत आहे. ही PRN नंबर असणाऱ्यासाठी. मग PRN नंबरवाल्यांनी तुम्ही ज्यावेळेस प्रोसीड करता, OTP व्हेरिफिकेशन वगैरे करता, त्यावेळेस तुमचं तिथं प्रोफाईल दाखवतं. त्या प्रोफाईलमध्ये तुमची फोटो दाखवतं, सिग्नेचर दाखवते, तुमच्या अगोदर काय पास झाले त्या PRN मध्ये सगळी डिटेल्स असते तुम्हाला. मग तुम्हाला कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे तो कोर्स निवडायचा आहे, तिथं क्लिक करायचं आहे. क्लिक करून PRN नंबरवाल्यांसाठी म्हणत आहे बरं का मी. तर PRN नंबरवाल्यासाठी अगोदरच त्यांचे पर्सनल डिटेल्स सेव्ह असतात. जी काही डिटेल्स तुम्हाला एडिट करायची आहे ती एडिट करून घ्या. आणि पुन्हा जर BAचा PRN नंबर असेल तर तुम्हाला MAला ॲडमिशन घ्यायचं तर MAच्या कोर्सला तिथं क्लिक करायचं आहे. मग MAचे पेपर निवडायचं आहे. फर्स्ट इयरचे पेपर सिलेक्ट करायचा आहे. पेपर सिलेक्ट करण्यात काही अडचण येत असेल तर स्टडी सेंटरच्या सरांना विचारायचं आहे. मग पेपर सिलेक्ट केल्यानंतर पुढे पेमेंट ऑप्शनकडे जायचं आहे आणि ऑनलाईन आपल्या ATM कार्डद्वारेच पेमेंट करायचं आहे. दुसऱ्याचे पेमेंट गेटवेद्वारे करायचं नाही. आपल्या ATM कार्ड, आपल्या अकाउंटवरच पैसे भरायचं आणि आपल्या ATM कार्डद्वारेच पेमेंट करायचं OTPद्वारे. मग आपल्या पेमेंट केल्यानंतर पेमेंटची स्लिप बाहेर निघते आणि ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट बाहेर निघते. मग जर तुम्हाला कोणता आता PRN नंबर ऑलरेडी असलेला काही जर डॉक्युमेंट मागितलं, आधार कार्ड किंवा काही अपलोड करा म्हणले 1 2 3 डॉक्युमेंट, तर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट शक्यतोवर अपलोड करावेत. ठीक आहे. ऑनलाईन रिझल्ट असेल एखाद्या विद्यापीठाचा तर ऑनलाईन रिझल्टची कलर कॉपीसुद्धा अपलोड केली तरी चालेल. अपलोड करून मग त्याची ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट, फीस पेमेंट केलेली प्रिंटआउट आणि अपलोड केलेल्या डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी, सेल्फ अटेस्टेड करायची. ही तिन्ही कागद घ्यायची आणि ज्या स्टडी सेंटरला तुम्ही ॲडमिशन केलेलं आहे ऑनलाईन त्या स्टडी सेंटरला जाऊन ऑफलाईन पद्धतीने जाऊन सरांना ते डॉक्युमेंट जमा करायचे व सरांना सांगायचं आहे की ऑनलाईन व्हेरिफिकेशन करा तसं तुम्ही आणि आम्हाला अप्रूव्हल देऊन टाका. ठीक आहे. मग अप्रूव्हल कसं बघता येईल? पुन्हा इथंच यायचं आहे. इथं वरी लॉग इन युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि आपले प्रोफाईल उघडायचं आहे जसं तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं होतं तसं. आणि त्याच्यामध्ये अप्रूव्ड आलेलं आहे का बघायचं. अप्रूव्ड आल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन झालेलं आहे 100%, हे ध्यानात ठेवायचं. ठीक आहे मित्रांनो. 31 जुलै 2024च्या अगोदर लवकरात लवकर ऑनलाईन ॲडमिशन करा. काही अडचण आली ऑनलाईन ॲडमिशन करण्यासंबंधित तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता किंवा तुमच्या जवळच्या स्टडी सेंटरची सुद्धा मदत घेऊ शकता. आपल्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे खूप सारे स्टडी सेंटर्स आहेत. प्रत्येक तालुक्याला आहेत माझ्या मते. काही तालुक्याला नसतील तर जिल्ह्यालासुद्धा जाऊ शकता तुम्ही आणि अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन करू शकता. PRN नंबर नसणाऱ्याने वरीलप्रमाणे करायचं. PRN नंबर असल्याने खालीप्रमाणे करायचं. ज्यांच्याकडे PRN नंबर नाही त्यांना जे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो युजर नेम आणि पासवर्ड असतो तो PRN नंबर आपल्याकडे आपल्या मार्क मेमोर फर्स्ट इयरच्या UGपर्यंत तो जपून ठेवायचा आहे. ठीक आहे. मग एकदा PRN नंबर आलं की तुम्हाला खालच्या विद्यार्थ्यासारखं तुमची प्रोसेस चालू होती. 16 अंकी PRN नंबर असलेल्या विद्यार्थ्यासारखं. मग तुमचा PRN नंबर आणि तुमचा पासवर्ड पुन्हा चालू होतो. सध्या नवीन विद्यार्थ्यांनी वरीलप्रमाणे प्रोसिजर खालीलप्रमाणे जुन्या विद्यार्थ्यांनी करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईकापर्यंत
मोठ्या प्रमाणामध्ये शेअर करा, व्हॉट्सअपद्वारे शेअर करा, जे सोशल मीडिया चॅनल्स आहेत त्या चॅनल्सद्वारे शेअर करा. आपण आजपर्यंत आपल्या या चॅनलवर जवळपास 400च्या वर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठावर व्हिडिओ बनवलेले आहेत. म्हणजे गेल्या 10 महिने झाला आपण व्हिडिओ बनवतो. आता 10 महिने पूर्ण झाले. या 27 जुलैला आपल्या चॅनलला पहिला व्हिडिओ आला होता गेल्या वर्षी 27 सप्टेंबरला, 26 सप्टेंबर किंवा 27 सप्टेंबरला. तर आता ह्या 27 जुलैला 10 महिने पूर्ण झालेले आहेत आपल्या चॅनलला. तर ह्या 10 महिन्यामध्ये आपण 400च्या पेक्षा जास्त व्हिडिओ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठावर बनवले आहेत. बाकीची 50-60 व्हिडिओ आहेत इतर व्हिडिओ CTET, पवित्र पोर्टल, शिक्षक भरती, इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, BEd CET, MAd CET, इतर CET एक्झामिनेशन जे असतात ॲडमिशन करता, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी यांच्या विविध कोर्सेस, त्या कोर्सेसचे प्रोसेस, ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची प्रोसेस, असे खूप सारे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. तर ह्याचा लाभ घ्यायचा आहे आपण सर्वांना, आपल्या नातेवाईकांना बी ह्याचा लाभ घेऊ द्यायचा आहे. तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवत आहे मी. तुम्ही जेवढं व्हिडिओला लाईक करचाल, चॅनलला सबस्क्राईब करचाल, व्हिडिओ पाहचाल, तेवढं मला आनंदच होणार आहे. कारण हे बनवायचं तुमच्यासाठीच आहे. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.